घ्या फ्रँकी. मैदा बेस आहे हा मैदा बेस आहे. याच्यामध्ये ऑप्शन ठेवला आपण आता. सो बरीच लोक मैदा अवॉइड करतात, सो आपण त्यांच्यासाठी व्हीटचा ऑप्शन ठेवला. सो त्यांना पण ऑथेंटिक फ्रँकीची टेस्ट ही मैद्यामध्येच लागते. पण व्हीट आता जे बरेच लोक मैदा नाही खात, सो त्यांच्यासाठी आपण व्हीटचा पण ऑप्शन ठेवला आहे. सो तुम्हाला व्हीटमध्ये पण हवी तर तुम्ही व्हीटमध्ये सांगू शकता, आणि तुम्हाला रेग्युलरमध्ये म्हणजे मैद्यामध्ये हवी तर ते मैद्यामध्ये पण सांगू शकता. आता तुझ्या आपली फ्रँकी थोडी वेगळी आहे सगळ्यांपेक्षा. आपण सगळ्या फ्रँकीमध्ये व्हाईट मसाला वापरतो, जे की तुम्हाला व्हाईट मसाला कुठे दिसणार नाही. सगळीकडे ते शेजवान आणि मेयोनीज आणि हे सगळं घालूनच बनवतात. तो आपण बेसिक फ्रँकी देतो आणि एकदम बेसिक साधी. याच्यामध्ये नो अजिनोमोटो, कोणत्याही गोष्टींमध्ये अजिनोमोटो नाही वापरलं जात. आणि सगळ्या फ्रेश व्हेजिटेबल्स वापरतो आपण. रॉ असतील तर पण फ्रेश व्हेजिटेबल्स वापरतो सगळ्या फ्रँकींमध्ये. मशरूम ही आपली मशरूम फ्रँकी बनवतो. याच्यामध्ये आपण मशरूमचे पीसेस कट करून घेतलेले. त्याच्यामध्ये गार्लिक टाकतो आपण. हां तिकडे मॅडम आपण 14 इयर्सपासून आहे. 2011पासून आपण याच्यामध्ये आहे. 2011पासून आपण सेम क्वालिटी आणि सेम टेस्टच्या ते फ्रँकी विकतो. आपला एक ग्रेव्ही मसाला आहे, तो मशरूमच्या फ्रँकीमध्ये आपण घालतो. तुला स्पायसी हवं आहे मीडियम स्पायसीसाठी आपण एक मिरचीची पेस्ट बनवून ठेवली आहे. काइंड ऑफ ठेचा बनवून ठेवला आहे, ज्याला काही लोकांना स्पायसी खायला आवडतं. तो एक त्याला एक वेगळी टेस्ट येते स्पायसीमुळे. मशरूम फ्रँकीमध्ये आपण थोडा बटाटा पण लावत असतो. आलूचा मसाला पण लावतो थोडा. दोन पनीर टाका. मशरूम आता आपले झाले मशरूम फ्राय.